जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवून दिलंय। हिजबुल मुजाहिदीन संघटनेचे 2 अतिरेकी या घरात दडून बसले होते। गेल्या 24 तासांपासून त्यांची लष्करासोबत चकमक सुरू होती। जवानांनी वारंवार शरण येण्याचं आवाहन करूनही अतिरेकी बधत नव्हते। अखेर लष्करानं स्फोटकांनी हे घरच उडवून दिलं। या घटनेत अद्याप जवान जखमी झाल्याचं वृत्त नाहीये। पण पाहतोय हे दृश्य बारामुल्ला परिसरातल्या एका घरात 2 दहशतवादी लपून बसले होते। या दहशतवाद्यांशी गेल्या 24 तासापासून लष्कराची चकमक सुरू होती। त्यांना शरण येण्याचं वारंवार आवाहन केलं जात होतं, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद या आवाहनाला दिला नाही। त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला। अखेर लष्करानं अतिरेकी ज्या घरात लपून बसले होते ते घरच स्फोटकांनी उडवून दिलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सुनील, काय अधिक माहिती आहे? सकाळपासून 6:30च्या सुमारास हे जे अतिरेकी आहेत 3 अतिरेकी हिजबुल मुजाहिदीन संस्थेचे अतिरेकी होते आणि ते त्या घरात लपून बसले होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता आणि सुरक्षा दलही त्याला चोख उत्तर देत होतं। त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रयत्न केले की त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा अतिरेक्यांनी गोळीबार सुरूच ठेवला होता। त्यामुळे शेवटी सुरक्षा दलांनी तिथे घर होतं जिथे अतिरेकी लपून बसले होते त्या घराच्या ठिकाणी स्फोट घडवून ते घर उडवून दिलेलं आहे। त्यामुळे तिथले जे 3 अतिरेकी आहेत ते जवळपास ठार झाले आहेत आणि अशा प्रकारे हे सकाळपासून जे ऑपरेशन सुरू होतं ते संपलेलं आहे। भूषण, यात कोणी जखमी झाल्याचं वृत्त नाहीये। भूषण, आतापर्यंत जे सुरक्षा दलाकडून जे जवान आहेत त्यातून कोणी जखमी झालेलं नाही। अत्यंत चोख पद्धतीने ऑपरेशन सुरू होतं आणि एक प्रकारे म्हणजे गोळीबार दोन्ही साईडने जो मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि त्याचमुळे सुरक्षा दलांनी त्या अतिरेक्यांना जे आहे जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, पण जिवंत अतिरेकी सापडत नाही आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार होत असल्याने शेवटच्या क्षणी ते जे घर आहे जिथे अतिरेक्यांनी ताबा घेतलेला होता ते घर उडवून देण्यात यश आलंय सुरक्षा। धन्यवाद सुनील याचा विस्तार माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।